कसे आहात सर्वजण? माणसाच्या आयुष्यात आहे ना, वाईट वेळ येते ना, ती त्याला मजबूत बनवण्यासाठी येते. एवढं मात्र खरं आहे, माहिती का? जेव्हा पण कोणाच्यावर संकट येतात, तर ते संकट त्या व्यक्तीला इतके कणखर आणि म्हणजे मजबूत बनवतात, माहिती आहे. आयुष्यामध्ये त्या गोष्टी येणं पण फार गरजेचं आहे. फार सुख पण काही फायद्याचं नाही. हो की नाही? रोज एखाद्याला जर चांगलं जेवण दिलं, तर त्याला काय माहीत पडते आहे की नाही? त्याला त्याची किंमत नसते हो. म्हणूनच आयुष्यामध्ये संकटं पण येणं फार महत्त्वाचं आहे. संकटामुळं तर माणसाला जगण्याचा अर्थ कळतो, हो की नाही? आणि संकटं नसले तर मग त्या जीवनात काय अर्थच राहणार आहे, है ना? म्हणून संकट आले तर घाबरू नका, कारण का कालांतराने ते जातात. आता परवा मी ना विनयार्डची प्रार्थना ऐकत होते, विनयार्ड चर्च दापोलीची. तर त्यांनी अशी प्रार्थना केली की आता ह्याच्यानंतर तुझा चमत्कार, तुझ्या घरात चमत्कार होईल. तो होत आहेत, झाला आहे. प्रत्येकाच्या घरात चमत्कार हा होत आहे. जे काही गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्या आणि आता सर्व निवारण होत आहे. चांगल्या गोष्टी घडणार आहे, एवढं मात्र आहे. आणि चमत्कार हा देव दाखवतो. देव हा चमत्कार करणार आहे. आता कालच तुम्हाला एक गोष्ट सांगते. काल काय झालं, चमत्कार नाही म्हणजे एक सांगते हां का. काय झालं, मी पुण्याहून येत होते. येता येता एका रिक्षावाल्याने मला मध्येच सोडलं आणि त्याला ह्याचं भाडं लागलं. ते काय असतं ना ते त्यांचं ॲपवरून. तर तो म्हटला, मावशी इथं उतरा, मला ना लांबचं भाडं लागतं. त्याने म्हटलं चालेल बाबा उतर. मग त्याला ते मी पैसे दिले आणि उतरले. तेवढ्यात एक मुलगा आला, रिक्षावाला आमच्याच रोडने चालला होता. तो मला म्हटलं, मावशी बसा, पाऊस यायला लागला आता भरपूर, बसा, तुम्हाला कुठं जायचं? तर म्हटलं अशा अशा ठिकाणी जायचं. तर म्हटलं बसा, मला पैसे पण देऊ नका, कारण का आता ना अशा आडण्या वयस्कर माणसांना ना मी सोडत आहे. कारण का 10 दिवस 9 दिवस दुर्गापूजा आहे आणि त्यामुळं नवरात्रमध्ये ना मी एखादी स्त्री, तरुण मुलींना नाही बसवत, फक्त अशा मध्यम वयाच्या बायकांना म्हणजे म्हाताऱ्या लोकांना असं मी बसवून त्यांना पाहिजे तिथं सोडवतो. कारण मी रिकामाच चाललेलो आहे. म्हणजे किती चांगलं काम केलं ना त्याने. नवरात्रीमध्ये जर एखाद्या आईला म्हटलं, आई तर दुर्गा माता किंवा कुण कुठलीही देवी माझ्या रिक्षात येऊन बसू शकत नाही, कारण का देवाला काही कमी नाही. परंतु जर एखादी आडली नडली, माझ्याकडे 2 पिशव्या होत्या, त्यांनी बघितलं की ह्या, आणि मला काही रिक्षा भेटत नव्हती कारण पाऊस यायला लागला होता बारीक बारीक आणि मी चालत चालले होते. म्हटलं बघूया कुठं रस्त्यात रिक्षा भेटली तर घेऊया, असं म्हटले. आणि मी तेवढ्यात त्यांनी मला दरवाजा खोलला, दरवाजा उघडला आणि मला म्हणाले, बसा मावशी, सोडतो मी तुम्हाला. पैसे पण नाही घेतले. तर मी म्हटलं घे ना पैसे. तर म्हटलं नाही, नवरात्रीमध्ये आहे ना मी अशीच सेवा करत असतो. तर मला ते ऐकून फार चांगलं वाटलं. मी म्हटलं अरे नक्कीच देवी ही आपल्या रिक्षात येऊन बसणार नाही, पण एखादी आडणी नडली बाई असेल, तिला तू बसवतो, तर खरंच देवाला ते पोचतं. तो म्हटलं मी तरुण मुलींना, तरुण बायकांना नाही बसवत, फक्त वयस्कर मध्यम बायकांनाच, मध्यम ज्या वयाच्या बायका आहेत त्यांनाच बसवत. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे, हो की नाही? आणि असं तो 9 दिवस ते कार्य करत असतो. धन्यवाद. सांगायचं म्हणजे काय, माणूस आणि कुठून पण कुठली पण गोष्ट आयुष्यामध्ये आपल्या मनाला समाधान लागेल ही करावी, नाही का? दुसऱ्याला काय वाटतं ते नाही बघावं. माझ्या मनाला ह्याने समाधान वाटते. माझ्या मनाला जर एखाद्याला काही छोटंसं गोष्ट दिल्याने, एखादी स्माईल, समजा एखादा आजारी व्यक्ती, त्याला जाऊन विचारल्याने ते जर माझ्या मनाला चांगलं वाटते तर करा ना. पैसेच लागतात तर सर्व गोष्टीला असं नाही हो, माहिती का? धन्यवाद.